विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा. आज B.Ed CET परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धक्कादायक घटना वैनगंगा कॉलेज डोंगरगाव रेल्वे स्टेशन येथे नागपूर येथे घडलेली आहे. विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आशा अपेक्षांनी परीक्षा केंद्रावर हजेरी लावली होती, पण या केंद्र व्यवस्थापनाच्या गोंधळामुळे एकाही विद्यार्थ्याला पेपर देता आलेले नाही. कम्प्युटर सुरू होत नाहीत, पासवर्ड टाकता येत नाहीत, विद्यार्थ्यांचा कीबोर्ड बरोबर नाही. शेवटी विद्यार्थ्यांचे फक्त सही आणि फोटो घेऊन त्यांना परत पाठवण्यात आलेले आहे. फोटो घेऊन त्यांना परत पाठवण्याचा विचार ही चूक कोणाची आणि शिक्षा कोणाला? नुकसान मात्र फक्त विद्यार्थ्यांचे होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ही केवळ तांत्रिक चूक नाही, तर हा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर झालेला अन्याय आहे, हे आपल्याला या ठिकाणातून दिसून येत आहे. आमची ठाम मागणी आहे. विद्यार्थी त्या ठिकाणी ओरडत होते आणि विद्यार्थ्यांच्या या तात्काळ चौकशी करण्यात यावी, जबाबदारावर कडक कारवाई करण्यात यावी, सर्व प्रभावित विद्यार्थ्यांना पुन्हा CET देण्याची संधी देण्यात यावी, अशा विद्यार्थ्यांनी विविध मागण्या या माध्यमातून करण्यात आलेल्या होत्या. दरवर्षी अशाच प्रकारचे गोंधळ विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळेला होत असते, मात्र याचं नुकसान हे विद्यार्थ्यांना भोगावं लागत असते आणि या माध्यमातून सेंटर मात्र काही बोलत नाही किंवा त्यातलं व्यवस्थापनसुद्धा बोलत नाही. हा बघा व्हिडिओ, यात आपल्याला गोंधळ दिसत आहे. कोऑर्डिनेटिंग ऑफिसर कोण आहे? आम्ही पण शिक्षक आहोत. कोऑर्डिनेटिंग ऑफिसर कोण आहे? विद्यार्थ्यांची ठाम मागणी आहे की या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी, तसेच जबाबदार जे काही व्यक्ती असतील किंवा कर्मचारी असेल यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व सर्व प्रभावित झालेल्या ह्या विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना CETची व्यवस्था पुन्हा करण्यात यावी व पुन्हा विद्यार्थ्यांना CET देऊन त्यांना न्याय देता यावे. अशा पद्धतीनं हे सर्व विद्यार्थी एकत्र जमून सर्व रोष निर्माण केलेला होता आणि याच माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग च्या माध्यमातून हा प्रश्नाला वाचा फोडण्याकरिता या विद्यार्थ्यांनी मला फोन केला आणि या माध्यमातून आपण आपल्याकरिता हा व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याही वेगवेगळ्या सेंटरवर जर अशी प्रक्रिया होत असेल तर नक्की संपर्क साधा आणि या माध्यमातून समस्या सोडवा. कोऑर्डिनेटिंग ऑफिसर कोण आहे? आम्ही पण शिक्षक आहोत. कोऑर्डिनेटिंग ऑफिसर कोण आहे?